लाल किल्ला मेट्रो स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव बंद, पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रो स्थानक बंद राहणार. दिल्लीतील इतर मेट्रो स्थानक मात्र सुरूच. दिल्लीत कोणताही नवा स्फोट नाही. महिपालपूर इथं टायर फुटल्याच्या आवाजानं घबराट, दिल्ली पोलीस घटनास्थळी. दिल्ली स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर, कार सिग्नलवर उभी असताना स्फोट, स्फोटाचा सिग्नलवरील सीसीटीव्ही समोर. दिल्ली स्फोट प्रकरणात एका मौलवीचं नाव समोर, मौलवी इरफान फरीदाबाद मॉड्यूलचा मास्टरमाइंड. मौलवी इरफानच्या शोपियानमधील घरी छापेमारी. प्रजासत्ताक दिनाला हल्ल्याचा डाव उधळला, मुजम्मिल गनीच्या चौकशीत समोर आली माहिती. जानेवारीत लाल किल्ल्याची रेकी केल्याचंही समोर. काँग्रेसचे शिरीष कोतवाल भाजपात, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशकात झाला पक्षप्रवेश. अमरावतीत नवरदेवावर चाकू हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना अटक. लग्नाच्या रिसेप्शनमध्येच केला होता नवरदेवावर चाकू हल्ला. चाकू हल्ल्याची संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित. रामकुंडावर सरकारी वस्त्रांतर गृह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवाजम यासह नाशकात. दिल्ली स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता डॉक्टर ओमर. स्फोटाआधी मशिदीमध्ये डॉक्टर ओमर कुणाला भेटला? डॉक्टर ओमरच्या प्रत्येक हालचालींचा तपास सुरू. सावधान, कारण अजून धोका टळलेला नाही. आणखी 2 दहशतवादी दिल्लीतच लपून बसल्याचा संशय. तपास यंत्रणा कमालीच्या सतर्क. अमरावतीत इस्लामचा खुलेआम प्रचार, इस्लामबाबत जाणून घ्या. अमरावतीत जागोजागी झळकले फलक. अमरावतीत लागलेल्या फलकामुळे खळबळ. अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं 5 वर्षाच्या चिमुरडीला उचललं. खारेक अर्जुने गावातील धक्कादायक घटना, अखेर चिमुकलीचा मृतदेह सापडला. दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक जण ताब्यात. कार्डिओलॉजीचा विद्यार्थी डॉक्टर मोहम्मद आरिफ ताब्यात. एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई. आणखी एक कार बॉम्बस्फोट करण्याची होती तयारी. अतिरेक्यांशी संबंधित दुसरी संशयित कार फरीदाबादेत सापडली. फरीदाबादेत राष्ट्रीय सुरक्षा गार्डची धडक कारवाई, 1 जण ताब्यात. दिल्ली स्फोटातील I-20 कार चालवणारा डॉक्टर ओमर असल्याचं स्पष्ट. कारमधील हाडं आणि दातांचे नमुने ओमरच्या आईच्या डीएनएशी जुळले, सूत्रांची माहिती. एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी. वाराणसी विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग. विमानातील 170हून अधिक प्रवासी सुखरूप. बाजारात भाज्यांची आवक घटली. परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम. पुरवठा कमी झाल्यानं भाज्यांच्या दरात वाढ. राज्यात 4 दिवस थंडीचा कडाका. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता. ओबीसी नेते स्थानिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीवर नाराज. ओबीसींच्या 27,000 जागा का खाताय? ससाणे यांनी व्यक्त केली नाराजी. बांगलादेशात युनूस सरकार विरोधात विद्यार्थी रस्त्यावर. विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि शिक्षक उतरले रस्त्यावर. लंडनमधील इंडिया हाऊस राज्य सरकार खरेदी करणार. सरकारच्या मित्रा संस्थेकडून महिनाभरात अहवाल येणार. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. सूर्यकांत येवलेच्या अडचणी वाढल्या. पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात येवलेवर गुन्हा. मुद्रांक शुल्क माफीची लागली चौकशी. दिल्लीच्या स्फोटाचा दहशतवादी हल्ला असा उल्लेख. केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच उल्लेख. मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला उल्लेख. डॉक्टर ओमर आणि डॉक्टर मुजम्मिलच्या वहीमध्ये कटाची माहिती. दहशतवादी कटाची सुरू होती आखणी. वहीमध्ये उल्लेख. सांकेतिक भाषा वापरलेली वही पोलिसांनी केली हस्तगत. निवडणूक आयोगाचा पवारांना दिलासा. आंबेडकरांना डोकेदुखी. पिपाणी चिन्ह गोठवलं. गॅस सिलेंडर चिन्ह खुलं केलं. पवार गटाला दिलासा. वंचित निवडणूक आयोगावर मात्र नाराज. पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबार. एकाचा मृत्यू. चरोली परिसरात 2 आरोपींकडून गोळीबार. गोळीबारात नितीन गिलबिले या तरुणाचा मृत्यू. साखळी बॉम्बस्फोट करण्यासाठी दहशतवाद्यांनी पैसे जमवले होते. मुजम्मिल, आदिल आणि ओमरनं 20 लाख रुपये जमवले होते. कटासाठीचे 20 लाख रुपये ओमरकडे जमा करण्यात आले होते. ओमर आणि मुजम्मिल यांचा या पैशावरून वाद.